नमस्कार मित्रांनो, मी सुमित पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्या समोर महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 पेपर क्रमांक 1 जी काय पीवायक्यू सिरीज आपण सुरू केलेली आहे त्या पीवायक्यू सिरीज मधील आजचा प्रश्न 28वा. चला प्रश्न वाचूयात. काय आहे तो बघा. इथे म्हणलेलं आहे डॅश 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 हे सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचे एक सामायिक उद्देश आहे. जसं की मी तुम्हाला काल म्हणलं होतं की संशोधनावर आपल्याला 2 किंवा 3 प्रश्न विचारले जातात. त्यातीलच हा एक तिसरा प्रश्न विचारलेला आहे की उत्तर सामायिक आणि सामायिक संशोधनाचं सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचं एक सामायिक उद्देश कोणता आहे. चला तर आपण पर्याय बघूयात काय आहेत. तर बघा इथं म्हणलेलं आहे संशोधन प्रक्रियेमधून व्यक्ती सापेक्षता पूर्णतः काढून टाकणे. नाही मित्रांनो, व्यक्ती सापेक्षता हे जे काही उद्देश आहे ते उत्तर सकारात्मक संशोधनाचा उद्देश आहे. त्यामुळे दोघांचा एक सामायिक उद्देश असू शकत नाही. त्यामुळे पर्याय ए आपला कट झाला. त्यानंतर पर्याय बी बघूयात. नवीन ज्ञानाचा शोध घेणे व इंद्रिय गोचर घटनेला समजून घेणे. बघा आता नवीन ज्ञानाचा शोध घ्यायचा आहे, संशोधन करतोय आपण, ते कशासाठी? नवीन ज्ञानाचा शोध घेण्यासाठी किंवा आहे ते ज्ञान ते मॉडिफाय करण्यासाठी, अपडेट करण्यासाठी. त्यासोबतच इंद्रिय गोचर घटनेला समजून घेणे. आता इंद्रिय गोचर घटना म्हणजे काय? तर आपले जे काही इंद्रिय आहेत, कान, नाक, त्वचा, जीभ, डोळे, ह्या ज्या इंद्रियांनी आपण निसर्गातील वस्तू बघतो, त्या वस्तू आपण बघतो आणि त्या समजून घेतो. म्हणजे आपण बघतोही आणि त्या समजून घेतो. त्या घटना कशा असतात? इंद्रिय गोचर घटना असतात. म्हणजे कसं बघा, आता जर तुम्हाला कोणी चिमटा काढला तर तुम्हाला लगेच समजून येतं की बाबा ह्यानं मला चिमटा काढला. किंवा बाहेर पाऊस पडतोय, तुम्ही तो बघत आहात, तुमच्या डोळ्याने दिसत आहे, तुम्हाला समजून येतं की बाहेर पाऊस पडत आहे. ह्या घटना कशा आहेत? इंद्रिय गोचर घटना आहेत. आणि हे सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचा उद्देश असू शकतो. ठीक आहे, आपण पुढचे पर्याय बघूयात. बघा, वैयक्तिक मते आणि अनुभवजन्य पुराव्यावरील विश्वास यांना प्राधान्य देणे. ठीक आहे, अनुभवजन्य पुराव्यावरील विश्वास यांना आपण प्राधान्य देतो, परंतु संशोधनामध्ये वैयक्तिक मते यांना आपण प्राधान्य देत नाहीत. त्यामुळे पर्याय क्रमांक सी देखील आपला गेलेला आहे. त्यानंतर शेवटचा पर्याय बघा. संशोधन प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा डेटा वापरणे टाळणे. नाही मित्रांनो, डेटा शिवाय आपण संशोधन करूच शकत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक डी तर आपला कसाही येणार नाही. त्यामुळे पर्याय उरला एकच आपल्याकडे, तो म्हणजे बी. नवीन ज्ञानाचा शोध घेणे व इंद्रिय गोचर घटनेला समजून घेणे हे सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचा एक सामायिक उद्देश आहे. चालतंय मित्रांनो, थांबूयात आपण इथे. थँक्यू.